कुठं चाललाय? थांबा जरा. आपल्या गडिंग्लज मध्ये नवीन काय घडतंय बघून तरी जावा. नमस्कार मित्रांनो, लोकल फूड्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही डोसा हॉटेलमध्ये खाल्ला असाल, 3 स्टार मध्ये खाल्ला असाल किंवा 5 स्टार मध्ये खाल्ला असाल. तर मित्रांनो, आज आपण बघण्यासाठी आलो आहोत एका 4 व्हीलर मध्ये डोसा सेंटर. तर गडिंग्लजच्या एका युवकाने असा डोसा सेंटर उभा केला आहे, तो चक्क 4 व्हीलर मध्ये, आणि तेथे सगळ्या प्रकारचे डोसे मिळतात. तर चला बघूया मित्रांनो, हा सेटअप कसा लावला आहे. अरे नमस्कार. नमस्कार. अरे ते कुठल्या प्रकारचा डोसा मिळतोय? मसाला डोसा, स्पंज डोसा, उत्तप्पा, रागी डोसा, खाली डोसा. आता कोणता डोसा बनणार आहे? आता मसाला. तर बघितले ना, इथे सर्व प्रकारचे डोसे मिळतात. तर आज आपण बघायला आहोत मसाले डोसा. तर मित्रांनो, अशी नवीन नवीन आयडिया जर तुम्हाला हवी असेल तर आमच्या ह्या लोकल फूड चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्रांनो, गडिंग्लज मध्ये तुम्हाला कुठेही काही खायचं असेल तर आमच्या चॅनलवरती तुम्हाला सर्व प्रकारचे हॉटेलचे व्हिडिओ पाहायला मिळतील. तर बघितलं ना कसा बनतो डोसा. तर हीच आहे ती 4 व्हीलर. या 4 व्हीलर मध्ये असा पूर्ण सेटअप लावलेला आहे. डोसा बनण्यापासून तो बर्तन साफ करण्यापर्यंत सर्व प्रकारची सिस्टम या एका 4 व्हीलर मध्ये केलेली आहे. तर डोसा क्वालिटी आणि क्वांटिटी इतकी उत्तम आहे की मित्रांनो, इथे खाण्यासाठी लोकांची गर्दीही खूप होते. तर मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्हाला बिझनेस आयडियाज किंवा फूड बद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तर या गाडीमध्ये आता कोणत्या कोणत्या प्रकारचे डोसे मिळतात तर चला बघूया. तर गाडीच्या एका साईडला तुम्हाला डोसांचे फोटो पाहायला मिळतील. तर गाडीच्या दुसऱ्या साईडला तुम्हाला मेनू कार्ड मिळेल. येथे मिळतो मिनी कॉम्बो डोसा, मसाला डोसा, रागी डोसा, स्पंज डोसा, उत्ताप्पा, इडली, उडीद वडा, उपमा, शिरा, व्हेज पुलाव, लिंबू आंबा भात आणि बिसीबेल भात आणि पोंगल असे सर्व प्रकारचे आयटम्स ह्या एका 4 व्हीलर मध्ये बनवले जातात. तर कशी वाटली ही आयडिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तर अशा उत्तम प्रकारे सेटअप करून मित्रांनो, हा बिझनेस एक भडगाव तरुण चालवत आहे. तर मित्रांनो, आपल्या गडिंग्लज भागात अशा नवीन नवीन प्रकारच्या बिझनेस आयडियाज येत आहेत, हे पण तुम्हाला बघायला मिळत आहे. तर मित्रांनो, अशा भरपूर प्रकारच्या बिझनेस आयडिया तुम्हाला बघायच्या असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तर लोकेशन आहे गडिंग्लज बस स्टँड पासून जवळच छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर आदित्य डोसा सेंटर अशी गाडी उभारलेली असते.
येथे उत्तम प्रकारचा सेटअप केलेला आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता की ते डोसा काढण्यासाठी शेगडी किंवा आपल्याला कढी ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे स्टॉल किंवा भांडी धुण्यासाठी बेसन अशा वेगवेगळ्या प्रकारचे मित्रांनो इथे उत्तम प्रकारे एका छोट्याशाच गाडीमध्ये इथे नियोजन केलेलं तुम्हाला तर मित्रांनो आज आपण डोसा खाण्यासाठी कुठं मुंबई पुणा ह्या ठिकाणी नाही तर मित्रांनो गडिंग्लज मध्ये आला आहे. तर गडिंग्लज मधील एका भडगाव गावातील एका युवकाने सुंदर असा एक डोसा सेंटर काढला आहे. तो पण 5 स्टार किंवा 3 स्टार मध्ये नाही तर एका छोट्याशा 4 व्हीलर मध्ये मित्रांनो सेटअप लावला आहे. तर मित्रांनो ते वेगवेगळ्या प्रकारचे डोसा मिळतात. राईस डोसा तुम्ही कधी खाल्ला असाल पण आज आपण ट्राय करत आहोत तो म्हणजे रागी डोसा. तर मित्रांनो ह्या उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देण्यासाठी रागी म्हणजे नाचणीपासून बनलेला हा डोसा एकदम उत्तम आणि चविष्ट असा आहे मित्रांनो. जर तुम्हाला खायचं असेल तर गडिंग्लज मध्ये मित्रांनो बस स्टँड पासून जवळच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या समोर बाजूस मित्रांनो तुम्हाला आदित्य डोसा सेंटर असा स्टॉल बघायला मिळतो. तर मित्रांनो एकदा अवश्य भेट द्या कारण उत्तम प्रकारे अशी टेस्ट ह्या डोस्याला आहे. तर मी मित्रांनो आज ट्राय करत आहे नाचणीच्या पिठापासून म्हणजे रागी पिठापासून बनलेला हा रागी डोसा. डोस्याबरोबर मित्रांनो तुम्हाला सुंदर प्रकारे कोकोनट चटणी किंवा तिखट चटणी सुद्धा तुम्हाला खायला मिळते. तर टेस्ट मित्रांनो उत्तम प्रकारे ट्राय करा.